नमस्कार मैत्रिणींनो, परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ 4 दिवसांचा एकत्र केलेला व्हिडिओ आहे. याच्यामध्ये मी तुमच्यासोबत शेअर करते आहे माझ्या आईच्या हातच्या लोणच्याची रेसिपी. तर हा व्हिडिओ 4 दिवसांचा असण्याचं कारण म्हणजे कैऱ्या शेतातून तोडून आणल्या, त्या दिवशी रात्रभर त्या पाण्यामध्ये भिजत घातल्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी त्या पाण्यातून काढून स्वच्छ कपड्यांनी पुसून त्याच्या छोटे छोटे तुकडे करून ते तुकडे देखील स्वच्छ पुसून त्यातील जे खराब कोळी वगैरे असेल ते बाजूला काढून ही सर्व प्रोसेस केली. आणि त्याच्यानंतर जी पण प्रोसेस आहे ती आई तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढं सांगतेच आहे. कोणते मसाले वापरलेत किंवा लोणचं कसं घातलं जातं हे सर्व आईच्या तोंडून तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये ऐकालच. तर कसे वाटतायत आपले व्हिडिओ ते कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. झाला का लोणच्याचं घालून? झालं की काय बारीक, हे सगळे मसाले बारीक केले का? बारीक केले सगळं. जाड जाड. बडीशेप, हां. धन हम्म. आणि मोहरीची डाळ, हम्म. अजून जिरं, मोठं मोठं भरड हां, करून मोठं घेतल्या. मोठं भरड. आणि गुळ किती घेतलास? गुळ अर्धा किलो, आणि 2 लोणचे मसाल्याच्या पुड्या. लोणचे बिडेकर. ते कुठले पण ज्याला जे आवडेल ते. हां. तर ते आता इथं काय ठेवलंय? तेल, लवंगा. लवंग फक्त गरम मसाल्यातलं, बाकी काय नाही, हां, लवंग. फक्त लवंग. फक्त लवंग. आता ते काय करायचं? आणि 1 लवंगाचं. किलो गोड तेल की त्या गोड्या तेलात टाकायचं ते. लवंगा. हां, उकळून घेऊन अशा त्या सगळ्या लवंगा हां. आल्या का? हां. फुटल्या बघ कशा. अशा फुटले की हां, मग ते कटले म्हणायचं तेल तेल चांगलं. हां गरम करून मीठ, मसाला हां. आणि हा बाकी आपण मगाशी बघितलेला हा सगळा मसाला. आता तेल थोडंसं कोमट करायचं. कोमट तेल. थंड होऊन द्यायचं ना आता. आणि मग मिक्स आणि कर. यात सगळं मिक्स करायचं. ते तेल, गूळ सगळा मसाला एक जागी करायचा आणि गार होऊन द्यायचं. आणि मग ती लोणच्याच्या फुडी कालवायची. कालवायचं हां, म्हणजे अजून अर्धा पाऊण तास. अर्धा तास बस. गार तयार. चालते. ही आपल्याला कलर यासाठी, चव लागायसाठी ही हळद आहे. हळदीनं लोणचं चांगलं आटूस कठीण येतं मोठ्या मिठाने. ही मोठं मीठ आहे. मोठ्या मिठानं काय होतं? खराब होत नाही ना लोणचं? खराब होत नाही, चांगलं पाणी सुटतं, चांगलं लागतं, मूर्त. हा मूर्त. मोठ्या मिठानं आणि हळदीनं एकदम चांगलं लागतं. हे सगळं मिक्स करायचं ह्याच्यात. त्याचा गुळ पण यात वाटायचा अर्धा किलो. 50 आंबा असलं की 2 पुड्या बेडकर मसाल्याची, अर्धा किलो गुळ, एक 3 पावशेर मीठ, आणि 50-50 ग्राम 50 ग्राम बाकीचं मोहरीची डाळ, धन आणि बडीशेप, जिरं हे 50 ग्राम घ्यायचं. आणि अंदाजे हळद आणि लाल तिखट. अंदाजे हळद आणि लाल तिखट हे असं सगळं मिक्स करायचं. आणि कोमट तेल झाल्यावर परत ही त्यात तेल ओतायचं. तेल ओतताना तुला सांगते अजून. बर. आमच्या आईची लोणच्याची रेसिपी आहे. ह्याला घरचं लोणचं म्हणायचं. चव येतं ही लोणचं. किती पण दिवस खराब होत नाही. 2 दिवस असंच कालवून एका भांड्यात असंच ठेवायचं आणि परत भरणीत भरायचं चांगलं पाणी सुटल्यावर. आता हे गुळ वगैरे सगळं पातळ झाल्यावर फोडीत वाटायचं. पातळ झाल्यावर फोडीत कालवायचे. आंब्यांच्या फोडीत वाटायचं. परत ह्यात कालवायचे मोठ्यात. थंड झाल्यावर. थंड झाल्यावर तेल वाटायचं थंड झाल्यावर. बर. गरम ना, असं कोमट कोमट ना, म्हणजे एक फोडणी बसली पाहिजे मसाल्यांना सगळ्या. ओतूनच खाली होती परत. म्हणजे मग रामकृष्ण हरी स्वामी समर्थ महाराज असं वाटायचं आणि हलवायचं सगळं. ते एकजीव करायचं त्याचा. आणि हे सगळं थंड मिश्रण झाल्यावर पुडी मग मिसळायची. बरं.
हा मसाला तयार करून 2 तासांनी लोणच्याच्या फोडींमध्ये तो मसाला मिक्स केलेला, पण तो व्हिडिओ माझ्याकडून डिलीट झाला. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ कंटिन्यू आहे. म्हणजे 3 दिवस लागते ती लोणचं 3 दिवस लागते. आंब काढायचं हो पाण्यात टाकून, हो दुसऱ्या दिवशी फोडायचं, 1 फोडायचं. दिवस सुकवायचं आणि मग मसाला मिक्स करून 1 दिवस 1 ठेवायचं. दिवस ठेवायचं. आता स्वच्छ भरणी धुवून आण तेवढी. दोन बरणी काय करायचं? भरणी धुवून सुकवायची भरणी. उन्हात. हा चांगली सुकवायची, स्वच्छ कुरडी करायची, पाक अजिबात पाणी टाकायचं नाही त्यात. आणि मग लोणचं भरायचं पाक संध्याकाळी. आत्ता भरणी धुवून ठेवून संध्याकाळी लोणचं भरायचं आणि बांधून ठेवायचं. परत 8 दिवसानं खायला घ्यायचं चांगलं. अशा प्रकारे आमचं लोणचं तयार झाले. आवडली असली तुम्हाला आमच्या आईच्या लोणच्याची रेसिपी तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.